नमस्कार दोस्तों, भागीरथी स्टडी हब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटी आणि सीटीईटी विषयी एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. तर ती अपडेट अशी आहे की जी आपली नॅशनल कॉन्फरन्स ऑन टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी की काही सध्या सुरू आहे, त्यामध्ये जी काही चर्चा झाली त्याविषयी ही जी आपल्या टीईटी किंवा सीटीईटी बाबतची जी अपडेट आहे ती आहे. जसे की आपण पाहिलं की NCTE आणि CBSE या दोन संस्थेच्या पार्टनरशिप मधून ही जी काही कॉन्फरन्स आहे ती पहिल्यांदा भारतामध्ये घेतली जात आहे. यामध्ये CBSEच्या अध्यक्षा निधी छब्बर, NCTE चे सचिव केसन वाय शेर्पा आणि NCTE चे अध्यक्ष योगेश सिंग यांनी भाग घेतला आहे. तर ही कॉन्फरन्स जी आहे काल 12 फेब्रुवारी 2024 ला यांनी एक या कॉन्फरन्स मध्ये चर्चा सुरू असताना एक विचार मांडला. तो विचार आपल्या खूप महत्वाचा आहे आणि तो विचार आपल्या टीईटीच्या आणि सीटीईटीच्या भविष्यावर परिणाम करणारा आहे. तर बघूया, त्यांनी एक परिपत्रक काढलं त्यानंतर त्यांची चर्चा झाल्यानंतर आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे जे विचार आहेत सविस्तरपणे मांडले. त्या परिपत्रकाचा आज आपण येथे अभ्यास करणार आहोत, जे की जे आपले पुढील भावी शिक्षक आहेत, जे द्वितीय टेस्टची तयारी करणार आहेत, त्यांच्यासाठी टीईटी आणि सीटीईटी एलिजिबल असणे हे खूप महत्वाचा भाग आहे आणि त्याबाबत हे परिपत्रक सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढा तुमचा अभ्यास आहे. तर चला पाहूया परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं. तर NCT आणि CBSEच्या पार्टनरशिप मध्ये ही जी कॉन्फरन्स आहे ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे, ज्याचा की आज पहिला दिवस होता. आणि ही जी कॉन्फरन्स आहे कशाबद्दल आहे की जे आपलं नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020 त्याला अनुषंगाने शिक्षकांचं जे डीड आहे, म्हणजे की जे शिक्षकांचा जो शिकवण्याची पद्धत आहे कशी केली पाहिजे काय नाही याविषयी या कॉन्फरन्सचा एक उद्देश आहे की त्यात एक महत्वाचा विषय त्यांनी मांडला किंवा टीईटी विषयी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट विषयी इम्पॉर्टन्स आहे एक्झामिनेशनचे त्याविषयी एक मुद्दा मांडला. तर पाहूया या परिपत्रात काय काय आहे. तर पहिल्यानंतर यांनी सर्व जे काय आहे ते मुद्दे मांडलेले आहेत किंवा टीईटी चांगली आहे, म्हणजे प्रत्येकात समजा योगेश सिंग आहे, योगेश सिंग जे आहेत NTC चे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी काय म्हणलं, एज्युकेशन इज द डेव्हलपमेंट ऑफ अंडरस्टँडिंग इन अ पर्सन. म्हणजे एज्युकेशन हे आपल्या एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख कशी करायची काय नाही याबद्दल एज्युकेशन आहे, असे त्यांनी त्यांचे कोट मांडला आहे. तसाच कोट छब्बरनं सुद्धा मांडला आहे. तसाच कोट जे काही NTC चे सेक्रेटरी आहेत, जे काही सचिव आहेत हे सांगा त्यांनी सुद्धा मांडला. तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जी काही खाली आहे, जी 12 फेब्रुवारी 2024 ला प्रकाशित झाली आहे, PIB दिल्ली पार्ट. तर यात काय म्हणते की नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन म्हणजे NCTE जी आहे ही CBSEच्या पार्टनरशिप मध्ये 12 फेब्रुवारीला जे काही टीचर्स कॉन्फरन्स आहे, टीचर्स कॉन्फरन्स नॅशनल टीचर्स कॉन्फरन्स जे आहे ती ऑर्गनाईज केली होती आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे डिस्कस करण्यात आले. ते कोणते मुद्दे होते जे डिस्कस करण्यात आले, ज्याचा की डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपला टीईटी आणि सीटीईटी वर पडणार आहे. तर ते कोणते मुद्दे आहेत ते खाली पाहूया. तर सर्वात पहिला मुद्दा आहे, मी आता अगोदरच हायलाइट करून ठेवला आहे जेणेकरून कसल्याही प्रकारे कन्फ्युजन होऊ नये. तर इम्प्लिमेंटेशन आता हे कोण म्हणतंय, हे म्हणताय मिस्टर के सांगा, जे की NCTE चे सेक्रेटरी ऑफ NCTE सेक्रेटरी आहेत. ते काय म्हणते, इम्प्लिमेंटेशन ऑफ टीईटी ऍट व्हेरियस लेवल. म्हणजे जे काही टीईटीचे इम्प्लिमेंट आहे, आता आपल्याला टीईटी कोणत्या वर्गासाठी किंवा सीटीईटी कोणत्या वर्गासाठी आहे, पहिली ते 8वी ज्याचा डीएड आहे तो आणि ग्रॅज्युएशन आहे त्याला जर टीईटी नंबर 1 आणि टीईटी नंबर 2 हे जर पात्र असेल तर तो पहिली ते 8वी साठी पात्र असतो. परंतु
जो काही बीएडचा विद्यार्थी आहे तो जरी टीईटी पास नसेल तरी तो जे वरील वर्ग आहेत 9वी ते 12वी पर्यंत त्यासाठी तो पात्र असतो. पण ते संघ काय म्हणतायत की implementation of TET at various level, NCT is working on towards the policing the implementation of TET at a secondary level. म्हणजे जे काही नववी आणि 12वी आहे, 9वी ते 12वी आहे त्यासाठी सुद्धा TET ही कंपल्सरी आहे करणं याच्यावर आमचं काम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीनं त्यांचं एक पाऊल आहे आणि आपली जी शैक्षणिक धोरण 2020 आहे त्यानुसार ते 100% 9वी ते 12वी साठी TET/CTET करणार. तर नंतर सीबीएसईच्या ज्या चेअरमन आहेत निधी छब्बर त्या काय म्हणतात, द कॅपेबिलिटी ऑफ टीचर्स क्रिएटिंग अँड इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंट इन क्लासरूम. म्हणजे जी टीचर्सची जी काही कॅपेबिलिटी आहे, जी काय आपलं वर्ग आहे त्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचं, तर ती जी कॅपेबिलिटी आहे तिला अजून जास्त चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी ही जी काही आपली TET आहे म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती कारणीभूत आहे. आणि त्यासाठी आपण जी काही TET आहे ती पुढील वर्गासाठी सुद्धा लागू करणं तितकंच आवश्यक आहे. आणि यासाठी त्या म्हणल्या की सीबीएसई जे आहे ती NCET सोबत अजून फ्युचरचे जे प्लॅन आहेत ते फ्युचरचे जे प्लॅन आम्ही करण्यासाठी त्यांच्या सोबत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. तर या परिपत्रकामध्ये वरील 2 मुद्दे हे खूप महत्वाचे होते की एज्युकेशन आणि TET बाबत. आणि हा एक मुद्दा एक्सटेंडिंग इट टू ऑल लेवल्स ऑफ स्कूल एज्युकेशन इन अकॉर्डिंग विथ द व्हिजन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. म्हणजे जी काही नवीन 2020 ची एज्युकेशन पॉलिसी आहे ज्यानुसार बीएड 4 वर्षाचं होणार आहे, ही जी काही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्या एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने आम्ही ही जी काही TET आहे ही याची जी काही एक गट आहे, समजा 1ली ते 8वी साठी हिच्या बंधन आहे ना, जे TET पास असणं ते फक्त 1ली ते 8वी साठीच कंपल्सरी आहे. तर ही आम्ही जे काही बंधन आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत किंवा विचार करत आहोत. अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे ज्यातून आपल्याला ही माहिती मिळते की जी काही पुढील TET किंवा जी काही पुढील CTET होणार आहे ते खूप महत्वाचे असेल. आणि थोड्याच दिवसात आपल्याला एक परिपत्रक सुद्धा येऊन जाईल. याविषयी एक समिती बसेल आणि ती समिती बसल्यानंतर एक परिपत्रक सुद्धा येऊन जाईल की जी काही TET आहे किंवा CTET आहे ही 9वी ते 12वी साठी सुद्धा कंपल्सरी असल्याला आपल्याला परिपत्रक येऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, जी काही पुढील TET किंवा जी काही पुढील CTET त्यासाठी तुम्ही एकदम चांगला अभ्यास करा जेणेकरून ती तुम्ही पास व्हाल आणि नंतर तुम्हाला कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही एक शिक्षक होण्यासाठी. त्यामुळे हे जे परिपत्रक आहे आजचं, जे काही परिपत्रक म्हणता येणार मिळाला, जी काही एक नोट आहे समजा PIB न पब्लिश केलेली नॅशनल कॉन्फरन्स ऑफ टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मधली, त्यानुसार आपल्याला असं आज तर आपण असं म्हणू शकतो की हे जे काही TET आहे ती 9वी ते 12वी साठी सुद्धा होऊ शकते. तर आपल्याला माहिती कशी वाटली ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.